नमस्कार, औरंगाबाद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मला सांगा की 6 तारखेला काय घटना घडली? 6 तारखेला सर आमची 7 वर्षाची मुलगी संध्या पाटोळे तिच्यावर गल्लीतील काही मोकाट कुत्र्यांना अतिशय प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ती दगावली बघा। तर याला जर कारणीभूत जे असेल ना तर नगरपालिकेचे आयुक्त साहेब आहे, प्रियंका राजपूत मॅडम आहे आणि ते स्वच्छता अधीक्षक पंडित पवार आणि असं आहे। आम्ही यांना याच्या अगोदरही वारंवार तक्रार निवेदन दिलेले आहे की बाबा साहेब आमच्या समोर जे काही घाण पाडलेले आहे, कचरा पडलेला आहे, त्या कचऱ्यामुळे आमच्या दारापुढे अतिशय मोकाट कुत्रे जमा होत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला गल्लीमध्ये पूर्ण भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आम्ही हे देखील सर्व सांगितलेलं आहे, तरी जे न होणं ते घटना घडलीच आहे। आतापर्यंत आम्ही लोकांसाठी कामं केले आणि आज आमच्याच घरात ही घटना घडली, अतिशय निंदनीय घटना आहे आणि याला जर कारणीभूत असेल तर पुरे पालिका प्रशासनाचे अधिकारी असतील याची गांभीर्य नोंद घ्यावी आणि आमचं एवढं सांगणं आहे, आता जी घटना घडली पण इथून पुढे कोणाच्या लेकराबाळावर ही घटना घडावी नाही, त्यामुळे तुम्ही वेळेत त्याचे पाठपुरावा करा आणि वर्षाचं जे टेंडर होतं 10-10 लाखाचं जे टेंडर होतं हे टेंडर तुम्ही करता, याचे पैसे कुठे कुत्रे? मग तुम्ही एवढे लाखो रुपये शासन खर्च करतोय तर मग तुम्ही कुत्रे पकडता कसा? याच्यामध्ये लहान निष्पाप लोकांचे जीव चालले साहेब, याच्यात कसं तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या। लोकांचा तुळतुळात घेऊ तुम्ही पैशा पायी आणि टक्केवारी पायी तुमची माणुसकी तर नका विकू तुम्ही। आज आमच्या चिमुकली बाळाचा जीव गेला आहे, जरा आमच्या गरीबाकडे जरा ध्यान द्या, नुसतं टक्केवारीच्या मागे नका पळू आणि लवकरात लवकर तुम्ही याचं पाठपुरावा करा आणि दोषीवर तुम्ही कारवाई करा, एवढी आमची तुम्हाला विनंती राहील। आणि जे काही टेंडर निघतात हे लवकर टेंडर काढा साहेब आणि ज्या कुटुंबाला आपत्ती विभागामधून काहीतरी त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे एवढी तुम्हाला अपेक्षा करतो साहेब। तुम्ही याच्या पहिले अगोदर काही तक्रार वगैरे? याच्या अगोदर साहेब आम्ही भरपूर राजकीय पक्षांना, सामाजिक पक्षांना अतिशय मोठ्यापणात तीव्र आंदोलन केले, उपोषण केले। मी स्वतः आंदोलन केलं साहेब, मी नागरिकांसाठी स्वतः आंदोलन केलं। मी 12 दिवस हसूल काढलं साहेब, माझ्या त्यानं खोटा गुन्हा दाखल करून मला अटक केलं त्यांनी। मी त्या मुलीचा चुलता आहे, ह्या नात्याने मी आज जे देतोय हे कुटुंब गरीब आहे, त्याला आर्थिक मदत भेटावी एवढी मी शासनाला विनंती करताना करणार। आम्ही जर लवकरात लवकर नाही केलं तर आम्ही आमच्या लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन आणि उपोषण आम्ही करणार। याची गांभीर्य आपले काय म्हणणं आहे, काय घटना घडली होती हे सांगा। आपण पहिला हे सांगा की आपले नाव काय आहे आणि पहिले आपण काय होते हे वार्डाचे? मी माझी नगरसेविका पनविसरे, हा गांधीनगर हा वार्ड माझाच आहे आणि ह्या वार्डामध्ये जे कुत्रे आहे रिकामे पाळलेले लोकांना तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि 7 वर्षाची जी मुलगी आहे या ताईची पाठोळे द्यायची तर दुखत निधन त्यांचं कुत्र्यांना लयच म्हणजे हाल केले आणि पाठोळे परिवारतर्फे माझ्याकडून जी पण मदत झाली, मी कलेक्टर ऑफिस झालं, महानगरपालिका झाली, मी आयुक्त साहेबाला पण बोलणार की कारवाई झाली पाहिजे। हे जे कुत्रे हिंडते आज ह्यांच्या मुलीसोबत एवढं घटना झाली की परत आणखीन कोणाच्या लेकरासोबत होऊ नये। आणि आज 7 वर्षाची मुलगी गरीब परिस्थिती आहे त्यांची, आता त्यांच्या सासू वारल्या, दुःखातून बाहेर निघले नाही, त्यांना 7 दिवस झाले आणि त्यांच्या मुलीचं निधन झालं केलं कुत्र्यांना, ही गोष्ट चांगली नाही। आणि माझं हे वार्ड आहे, गरीब आहे, दलित वस्ती आहे, सारे रोज मजुरी करणार आहे, आता काही महिला कामाला गेल्या तर लेकरांना कोण पाहणार, अशी एवढी मोठी घटना झाली। आणि यांना जे पण सहकार्य लागन, कोणी यांचं नाही ऐकलं तर आम्ही पुन्हा वार्डाचे लोक आंदोलन करणार, कलेक्टर ऑफिसला पण आणि महानगरपालिकाला पण। आणि बस नोंद घ्यायला पाहिजे। मी सखूबाई गुलाब पनविसरे, माझी नगरसेविका। मी राम पाटोळे, चुलता आहे मोठा मी मुलीचा।